संपूर्ण जगाचं लक्ष एकीकडे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे होतं, तर दुसरीकडे भारतातील मराठमोळ्या लोकांना आनंद झाला होता तो अमेरिकेच्या मराठमोळ्या आमदाराचा. दरम्यान अमेरिकेच्या मिशिगन प्रांतातील 3rd डिस्ट्रिक्ट या मतदारसंघाचे मराठमोळे आमदार श्री ठाणेदार यांचा विजय झाल्यानंतर भारतातून त्यांची मोठ्या प्रमाणात वाहवा झाली आणि त्यांचं कौतुक झालं. याच पार्श्वभूमीवर आता खुद्द श्री ठाणेदार यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्यांचा हा संपूर्ण राजकीय प्रवास नेमका कसा राहिलाय. तर आपल्यासोबत आता आहेत अमेरिकेचे मराठमोळे आमदार श्री ठाणेदार. सर, सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन. खरं तर मिशिगनच्या 3rd डिस्ट्रिक्टचे तुम्ही स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह झालात. खूप खूप अभिनंदन. सर, थेट विषयाला हात घालूया. कसा राहिला हा राजकीय प्रवास? प्रवास खूप चांगला चाललाय. हे एक नवीन आव्हान आहे मला. आतापर्यंत मी बिझनेस केला, लहानशा कंपन्या चालवल्या, लोकांना रोजगार दिले. राजकारणामध्ये येणं हे एक नवीन आहे मला आणि मी खूप एक्साइटेड आहे ही नवीन प्रवास हा सुरू करण्यासाठी आणि लोकांसाठी काहीतरी करण्याची संधी आता मला मिळतेय. याचा खूप आनंद आहे. सर, यशस्वी उद्योजक यापासून राजकारणामध्ये येण्याचा हा निर्णय घेण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा नेमके काय काय विचार होते मनामध्ये, आणि जेव्हा प्रत्यक्षामध्ये सुरुवात केली तेव्हा नेमके काय काय अनुभव आले या संपूर्ण दिवसांमध्ये, या काळामध्ये? हे बाकी मी वाढलो बेळगावमध्ये. अमेरिकेमध्ये बिझनेस सुरू केला म्हणजे आपल्या फॅमिलीसाठी काहीतरी करावं, आपल्या फॅमिलीला वरती आणावं. जी काही गरिबी म्हणा किंवा कठीण परिस्थितीमध्ये आम्ही होतो त्यातून फॅमिलीला वरती आणायचं. यासाठी चांगली नोकरी करावी, मग नंतर बिझनेस करावा. महत्वाकांक्षा ती होती, फायनान्शियल सक्सेस मिळावं. एका मध्यमवर्गीय घरातून आलेल्या मुलाला फायनान्शियल सक्सेस खूप महत्वाचं असतं आणि ते येण्यासाठी बिझनेसेस केले. त्याच्यामध्ये सक्सेस खूप मिळालं आणि मग त्यावेळेला असं वाटायला लागलं की आपण इतरांच्यासाठी काय करतोय. आपण फक्त सगळं जे काही केलंय हे आपल्यासाठी केलंय, आपल्या फॅमिलीसाठी केलंय, आपल्या आर्थिक उन्नतीसाठी केलंय. पण खूप इतर लोकांना संधी मिळत नाहीये. अमेरिकन ड्रीम जे आम्ही म्हणतो, म्हणजे आपल्या मुलाचं आयुष्य आपल्यापेक्षा चांगलं असायला पाहिजे, आपल्या मुलाला आपल्यापेक्षा जास्त ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या पाहिजेत, त्यांनी आपल्यापेक्षाही पुढे जायला पाहिजे. यालाच अमेरिकन ड्रीम असं म्हणतात. आणि हे अमेरिकन ड्रीम असं खूपसं नाहीसं होतंय अमेरिकन माणसांनाच. आणि खूप वर्षापूर्वी जेव्हा मी अमेरिकेत आलो, खूप काही स्वप्न घेऊन मी अमेरिकेत आलो, कारण भारतामध्ये त्यावेळेला तशा संधी मला मिळत नव्हत्या जे मला करायचं होतं आणि मला पुढे जायचं होतं, काहीतरी आयुष्यामध्ये अचीव करायचं होतं आणि या देशानं मला ती संधी दिली. मी जरी बाहेरचा होतो, बाहेरून आलो होतो, इमिग्रंट म्हणून इथं आलो होतो, तरी या देशानं मला ती संधी दिली आणि माझ्याकडे भेदभाव न करता त्यांनी मला या ऑपॉर्च्युनिटीज दिल्या म्हणून मी पुढे येऊ शकलो. पण मी जेव्हा पाहतो अमेरिकेमध्ये बऱ्याच ठिकाणी, विशेषतः जिथं मी राहतो, या गावाचं नाव आहे डिट्रॉइट मिशिगन, आणि इथं सुद्धा जवळजवळ 30% लोक गरिबीच्या लेवलमध्ये आहेत. पॉवर्टीची लेवल किंवा बिलो पॉवर्टी असे लोक आहेत. त्यांना प्रश्न जे आहेत पाण्याचे प्रश्न आहेत. त्यांना त्यांची घरं बँक त्यांना फोरक्लोज करतो त्यांची घरं, कारण ते घराचे हप्ते भरू शकत नाहीयेत. रोजगार त्यांना नाहीये. बऱ्याच लोकांना पुढं काहीतरी करता येईल, मोठं काहीतरी करता येईल अशी एक आशा त्यांच्यातून मालवून गेली आहे, ती हरवली आहे त्यांची. तर मी जेव्हा हे सगळं अमेरिकेत पाहतो तेव्हा मला असं वाटलं की अरे, या देशानं आपल्याला हे एवढं सगळं दिलं आणि आपण आपल्या फॅमिलीसाठी इतकं काही केलं, पण आपण लोकांसाठी खूप काही करू शकलो नाही अजूनपर्यंत. आणि अशा विचारानं मग मी ठरवलं की तो बिझनेस आपला सोडून द्यायचा. तर तो बिझनेस मी विकून टाकला. त्याच्यातून आलेले पैसे होते त्यातून सुद्धा मी $1.5 मिलियन घेतले आणि ते सगळे माझ्या कामगारांना वाटून टाकले, त्यातले बरेचसे.
कारण मला असं वाटलं की माझ्या या बिझनेसच्या सक्सेसमध्ये माझ्या कामगारांचा खूप सहभाग आहे, त्याशिवाय मी हे करूच शकलो नव्हतो. तेव्हा प्रत्येकानं आम्ही त्यांच्या त्यांच्या सिनियरिटी प्रमाणे त्यांना बोनस दिले आणि मग मी त्या बिझनेस मधून बाहेर पडलो. आणि मग त्यावेळेला ठरवलं की आपण सगळ्यात जेवढ्यात जास्त जबाबदारी घेता येईल तेवढी जबाबदारी घ्यायची आणि ती म्हणजे त्या या राज्याचा मुख्यमंत्री, आम्ही ह्याला गव्हर्नर म्हणतो इथं अमेरिकेत, पण जो राज्याचा सर्वसर्वा असतो तो म्हणजे गव्हर्नर. तर त्या पदासाठी आपण उभारायचं, अर्थात अनुभव काहीच नाही, राजकारणाचा अनुभव काहीच नाही. आणि असं असताना एवढी मोठी उडी मारायची, एवढा मोठा ध्येय ठेवलं मी. कारण मी आतापर्यंत नेहमीच असं करत आलोय की आपलं जे काही ड्रीम आहे ते मोठं असलं पाहिजे आणि मग ते आपण परस्यू करायचं. आणि त्याप्रमाणे मी 2018च्या इलेक्शनला उभा राहिलो इथल्या गव्हर्नरच्या जागेसाठी. आणि त्यासाठी म्हणजे 10 मिलियन लोकांचं हे राज्य आहे मिशिगन नावाचं, अमेरिकेतल्या 10 मोठ्या राज्यामधलं एक राज्य आहे. आणि त्या इलेक्शनच्या बरोबर माझ्या प्रतिस्पर्धी ज्या होत्या त्या खूप अनुभवी, राजकारणामध्ये 20 वर्ष, अमेरिकन गोऱ्याबाई, अमेरिकेमध्ये 20 वर्ष त्या राजकारणामध्ये आहेत. अशा प्रचंड प्रतिस्पर्ध्याबरोबर मी उभा राहिलो होतो. आणि त्या निवडणुकीमध्ये मी निवडून नाही आलो, पण तरीही मला 2 लाखाहून अधिक मतं पडली. म्हणजे हे बघा ना की अमेरिकन लोकांनी, तसं म्हटलं तर आमच्या राज्यामध्ये भारतीय लोक खूपच कमी आहेत. तेव्हा अमेरिकन लोक, 2 लाख अमेरिकन लोकांनी असं ठरवलं की त्यांना मी त्यांचा गव्हर्नर म्हणजे त्यांचा मुख्यमंत्री व्हावा. तेव्हा हे मला खूप बरं वाटलं. आणि विशेषतः म्हणजे काय आहे की हा जो डिट्रॉइट हे जे गाव आहे किंवा शहर आहे, हे मिशिगन राज्यातलं सर्वात मोठं शहर आहे. आणि या शहरामध्ये मला इतर उमेदवारापेक्षा जास्त मतं मिळाली आणि या शहरामध्ये जी इलेक्शन होती त्याच्यामध्ये मी निवडून आलो त्या मुख्यमंत्र्याच्या चुरशीमध्ये. तेव्हा मला या लोकांनी जे काही प्रेम दिलं डिट्रॉइट मधल्या लोकांनी आणि जो माझ्यावर एक विश्वास टाकला, आणि प्रचार करत असताना डिट्रॉइट मध्ये मी बऱ्याच ठिकाणी फिरलो आणि मी लोकांची काही आयुष्य बघितली आणि खूप श्रीमंत आणि खूप गरीब अशी ही दरी आहे आणि ही दरी वाढतच चालली आहे. आणि असे खूप गरीब लोक मला डिट्रॉइट मध्ये दिसले की ज्यांना एक चांगल्या नेतृत्वाची जरुरी आहे म्हणून. तर ती गव्हर्नरची इलेक्शन संपल्यानंतर मी विचार केला की आता काय करायचं, परत बिझनेस मध्ये जायचं तर नाहीच, कारण आपण ते खूप केलंय. आणि मग मला असं वाटलं की आपण कुठल्या तरी पद्धतीनं, लहानशी का जागा असे ना, पण एका पद्धतीनं आपण ही आपलं जे आपण ध्येय घेतलंय की पब्लिक सर्व्हिसचं, ते आपण कायमच ठेवायचं. आणि अशा विचारानं मग मी ठरवलं की आपण डिट्रॉइट या शहरामध्ये येऊन इथल्या स्टेट रेप्रेझेंटेटिव्हची इलेक्शन लढवायची. स्टेट रेप्रेझेंटेटिव्ह म्हणजे MLA सरकार, जेव्हा आमची विधानसभा जी असते लान्सिंग मध्ये, त्याची 110 त्याच्यामध्ये आमदार असतात, त्यातला एक आमदार आपण व्हायचं आणि लॅन्सिंग म्हणजे आमच्या राजधानीमध्ये जाऊन लोकांच्यासाठी, विशेषतः डिट्रॉइटच्या लोकांसाठी नेतृत्व करायचं आणि त्यांचं लाईफ चांगलं करायचं. अशा हेतूनं मी ही निवडणूक लढवायची ठरवली. सर, हाच धागा घेऊन आता विचारते की जेव्हा तुम्ही ठरवलं की तुम्हाला ही निवडणूक लढायची आहे, तेव्हा मनात असं कुठे होतं का की आपण मूळचे इथल्या मातीतले नाही आहोत, ही या मतदारसंघातली लोक आपल्याला कशा पद्धतीने स्वीकारतील, त्यासाठी कोणकोणती आव्हानं आली आणि कशा पद्धतीने हा प्रचार राहिलाय तुमचा या निवडणुकांचा? नाही, चांगला प्रश्न आहे. हे बघा की प्रत्येक जनतेला असं वाटतं की आपला जो नेता असेल तो आपल्यासारखा दिसणारा असावा, आपल्यासारखा बोलणारा असावा. कारण त्यांना असं वाटायचं की तुम्ही बाहेरून आलात, बाहेरच्या देशातून आलात, तुम्हाला आमचे प्रॉब्लेम्स काय समजणार, आमची दुःख तुम्हाला काय समजणार, आमच्या इथल्या पद्धती तुम्हाला कशा समजतील. आणि जरी मी आता इतकी वर्ष अमेरिकेत आहे तरी मी बोलतो ते भारतीय लोकांसारखाच बोलतो. माझी जी ऍक्सेंट आहे ती, मी दिसतो भारतीय. तेव्हा बऱ्याचदा लोकांना असं वाटायचं की तुम्ही आमच्या मधले नाहीच आहात, तर तुम्हाला आमचे प्रश्न काय समजणार.
आणि मग मी काय केलं की हा जो प्रचार करायचा आहे त्यामुळे मला दुप्पट तिप्पट अ, अ, काय म्हणायचं त्याला काम करावं लागलं. हं. खूप काम करावं लागलं. मी हा प्रचार सुरू केला तो 1 वर्ष अगोदर सुरू केला. बरेचसे माझे प्रतिस्पर्धी नंतर त्यांनी शेवटच्या 3-4 महिन्यामध्ये त्यांनी प्रचार करायला सुरुवात केला. पण मी मात्र 1 वर्ष अगोदर सुरुवात केली. बऱ्याच लोकांना जाऊन त्यांच्या घरी जाऊन मी भेटलो. लोकांच्या दारामध्ये जाऊन गप्पा मारल्या, त्यांचे प्रश्न विचारले आणि मी त्यांना सांगितलं की खरं आहे मी इथला जरी नसेल तर म्हणून मी काही असं म्हणत नाही की तुमचे सगळे प्रॉब्लेम्स किंवा तुमचे सगळे प्रश्न मला माहिती आहेत किंवा समजतायत किंवा माझ्याकडे सगळी उत्तरं आहेत असा माझा काही दावा नाहीये. तेव्हा तुम्ही सांगा ना मला की तुमचे काय प्रश्न आहेत आणि मी लिहून घेतले ते आणि मला साधारण एक 400 आयडियाज लोकांनी दिल्या की काय केलं पाहिजे, काय बदल झाला पाहिजे, कुठं प्रॉब्लेम्स आहेत, मागच्या पूर्वीच्या MLAनी काय काम केलं किंवा काय नाही केलं. मी खूप गोष्टी ह्या सगळ्या लिहून घेतल्या, लिहून ठेवल्या सगळ्या. आणि माझं एक होतं म्हणजे की मी तिथं त्यांच्याकडून ऐकायसाठी आलोय, की तुम्हाला उत्तरं देण्यासाठी नाही आलोय. मी तुमच्याकडे प्रश्न विचारायला आलोय, मला प्रश्न विचारतोय आणि मग मी त्यांना सांगायला सुरुवात केली की मी कोण आहे. कारण बऱ्याच लोकांना एवढीच माहिती होती की मी एक सक्सेसफुल बिझनेस पर्सन आहे. पण माझी ज्या मातीतून मी आलो, ज्या प्रसंगातून मी वाढलो, त्याची फारशी कल्पना लोकांना नव्हती. म्हणजे कसं की माझे बेळगावमध्ये मी जेव्हा वाढलो, तेव्हा माझे वडील रिटायर झाले 55 वर्षाचे ते होते तेव्हा. घरामध्ये 6 बहिणी, 1 भाऊ, बहिणींची लग्न, इतर सगळे खर्च घरातले. या सगळ्यामध्ये घरामध्ये परिस्थिती खूप कठीण झाली. आणि त्यावेळेला मी फक्त 14 वर्षाचा होतो. तेव्हापासून मी लहान-सहान नोकऱ्या करायला सुरुवात केली. म्हणजे घरामध्ये काहीतरी आईला मदत होईल म्हणून. घरामध्ये आमच्याकडे पाणी नव्हतं. पाण्यासाठी आम्हाला एक घराच्या जवळ एक ब्लॉक दूर रस्त्यावर चालत जाऊन घागरी भरून पाणी घरासाठी पिण्याचं पाणी घेऊन यावं लागायचं. तेव्हा मी जेव्हा सांगितलं त्यांना की मी अशा घरी राहिलोय, जमिनीवरती झोपलोय, जमिनीवरती जेवलोय, अशी कामं केलीत मी 14 वर्षाच्या असल्यापासून. आमच्या घरात कधी इलेक्ट्रिसिटी असेल, कधी नसेल. घर लहानसं होतं, इतकी सगळी आम्ही माणसं एका लहानशा घरात राहिलो. आम्हाला शिक्षणासाठी खूप त्रास झाला. सरकारकडून मला जेव्हा शिष्यवृत्ती मिळाली तेव्हाच मी शिकू शकलो. हे जेव्हा मी माझ्या गोष्टी त्यांना सांगितल्या आणि मुख्य म्हणजे मी त्या माझ्या आईबद्दल, माझी आईला मी इंदी म्हणतो, तर माझ्या आईचे जे संस्कार, ती कोल्हापूरमध्ये वाढली. माझ्या वडिलांशी तिचं लग्न झालं तेव्हा माझ्या वडिलांच्या पहिल्या लग्नात त्या 2 मुली होत्या. त्यांना तिनं वाढवलं, तिच्या मुलांना वाढवलं, आम्हाला संस्कार दिले. गरिबीमध्ये, कष्टामध्ये सुद्धा ती खंबीरपणे उभी राहिली आणि तिनं धैर्य दिलं आम्हाला. तिच्याकडून जे काही आम्ही शिकलो, ते सगळं मी त्याला सांगितलं की म्हटलं माझी आई मी जेव्हा पाहतो, माझ्या आईचं जेव्हा मला आठवण येते आणि मी इथल्या जेव्हा स्त्रिया बघतो ज्या आपल्या मुलांना वाढवतायत कठीण परिस्थितीमध्ये, तेव्हा त्यामध्ये काही फारसा फरक नाहीये. वरवर रंगामध्ये, वरवर त्वचेमध्ये काहीसा बारीक-सारीकसा फरक असेल, पण जे प्रॉब्लेम्स जे आपले आहेत, जे आपले विचार आहेत, ज्या आपल्या व्हॅल्यू सिस्टम आहे त्यामध्ये काही फरक नाहीये. आणि मी पण हेच आयुष्य जगलोय आणि माझ्या आईनं पण अशीच कष्ट घेऊन आम्हाला वाढवलंय, चांगले संस्कार दिलेत, जसे तुम्ही तुमच्या मुलांना देऊ इच्छिता. तर तेव्हा तेव्हा त्यांनी जेव्हा माझी ही सगळी आयुष्याची कहाणी ऐकली, माझी बॅकग्राऊंड बघितलं, तेव्हा त्यांना समजायला लागलं की तुम्ही आमच्यासारखेच आहात. आणि असं करत हळूहळू मी लोकांचा विश्वास जमा केला. सर, तुमचं जे वाक्य आहे की दारिद्र्याच्या वेदना मी समजू शकतो, ते कुठून आलंय याचा संदर्भ आता खरं तर आम्हाला मिळाला. सर, जेव्हा इतकं भरभरून कौतुक होतं, जेव्हा जगभरातून कौतुक होतं, आपल्या मायदेशातून कौतुक होतं, इतकं मोठं यश मिळतं खरं तर, आणि यापुढे खूप जबाबदारी आहे. मात्र हे यश जेव्हा मिळतंय ते जेव्हा कौतुक होतंय लोकांकडून, तेव्हा सर्वात जास्त कोणाची आठवण येते किंवा सर्वात पहिलं कोण आठवतं? अर्थातच माझी आई हे माझं दैवत आहे. आईकडून मी खूप काही शिकलो.
आज ती नाही आहे. 2006 पासून ती 2006 मध्ये आई गेली. पण तेव्हापासून पण आईची आठवण येत नाही असा एखादा दिवस सुद्धा जात नाही. तुम्हाला सांगतो की मला इथं एक एंटरप्रेन्योर ऑफ द इयर नावाचा एक मोठा अवॉर्ड मिळाला होता मागं. बिझनेस माझा खूप पुढे गेला होता आणि मी माझा बिझनेसचा सक्सेस वरती हा अ, मोठा मानाचा पुरस्कार मला अ, मिळाला होता. आणि त्यावेळेला माझी आई मुद्दामून तिला मी इथं बोलवलं होतं अमेरिकेमध्ये. मग ती बऱ्याच वेळेला माझ्याकडे आली आहे, राहिली आहे. पण त्यावेळेला मुद्दामून मी तिला बोलवलं होतं, की कारण हा सर्वात चांगला मानाचा पुरस्कार आहे म्हणून. आणि माझ्या आईला इंग्रजी बोलायला यायचं नाही फारसं काही. तिला एखाद दुसरा शब्द यायचा. आणि हा जो सोहळा होता तो एका अमेरिकेतल्या रिट्स कार्लटन नावाच्या भल्या 5 स्टार पंचतारीख हॉटेलमध्ये होता. बरेच सगळे अमेरिकन लोक ते त्यांचे टक्सिडोज वगैरे घालून आलेले. छान सुंदर कार्यक्रम. तिथं माझी आई तिची नऊवारी साडी नेसून आली. चांगली अगदी नवी कोरी साडी छान अगदी नेसून आली. तिला खरं म्हणजे तिचं काहीही तिला वाटलं नाही की तिला आपण ह्या वेगळ्या वातावरणात आलो आहोत म्हणून. आणि ती अतिशय प्रेमानं आणि अतिशय अभिमानानं होती. लोकांशी ती बोलत होती मोडक्या तितक्या काहीतरी इंग्रजीमध्ये 1-2 शब्दामध्ये. आणि लोकांनी तिचं खूप कौतुक केलं. तिला पाहिलं आणि आईचा झालेला तो आनंद मला त्यामुळं मला खूप भरून आलं, खूप बरं वाटलं. आणि मला ते लहानपणीचे दिवस आठवले, जेव्हा कठीण परिस्थितीमध्ये होतो. मला असं वाटतं की मी 4 वर्षाचा असेल आणि आमच्या बेळगावमध्ये एक मोठे उद्योगपती होते आणि त्यांचा भला मोठा असा एक घर होतं. बंगलाच म्हणा की असा खूप मोठा राजेशाही थाटातला बंगला. त्यापुढे त्यांची ती चकचकीत अशी एक कार होती. आणि आई आणि मी नेहमी कुठेतरी बाहेर बाजारात गेलो तर त्या आईला मी नेहमी म्हणायचो की आपण त्या बंगल्यावरून जाऊया. आणि त्या बंगल्यामध्ये बघून जाताना मी कधीतरी त्या गाडीला हात लावणार. तो ड्रायव्हर मला सांगणार, "आहे चल रे बाजूला हो." आणि त्यावेळेला मी आईला सांगायचो की "आई तू काही काळजी करू नको. कधीतरी बघ मी तुला याच्यापेक्षा मोठं घर घेऊन देईन." आणि अशाच एका भल्या मोठं घर मी इथं बांधलं आणि त्यावेळेला आई माझ्या घरी आली. आणि तिचा जो आनंद पाहिल्यानंतर मला खूप छान वाटलं. आणि आईची आठवण ही अशी नेहमीच येते आणि तिने दिलेले संस्कार आजही मला उपयोगी पडतात. जे काही तिनं शिकवलं मला आणि ज्या व्हॅल्यू सिस्टम माझ्या आईनं मला दिल्या त्याचं महत्व आजही आहे. निश्चित सर, तुम्ही बालपणीच्या आठवणीत खरं तर इतकं छान बोललायत. मी तोच प्रश्न पुन्हा विचारीन खरं तर, की बालपण तुमचं बेळगावामध्ये गेलंय. आत्ता जर अशी संधी मिळाली की काहीतरी पुन्हा अनुभवायचंय, तर काय अनुभवावंसं वाटेल पुन्हा बेळगावमधल्या त्या बालपणातलं, किंवा कशाची सर्वात जास्त आठवण येते? म्हणजे त्यावेळेला कसं की माझ्या 4 मोठ्या बहिणी, मी मधला आणि माझ्या 2 धाकट्या बहिणी आणि 1 भाऊ. आणि सर्वांनी बसून एकत्र कधी गप्पा मारायच्या. अ, आणि सगळ्या फॅमिलीनी एकत्र यायचं. माझ्या ची जी फॅमिली आहे ती कोल्हापुरातली. सांगली कोल्हापूरमध्ये आमचे खूप नातेवाईक. घरामध्ये काहीतरी प्रसंग असला, लग्नाचा प्रसंग असला किंवा आणि काहीतरी असलं की सगळे नातेवाईक अगदी आवर्जून यायचे. आणि तो एक सोहळा म्हणजे तो एक प्रेम जे काही असायचं एकमेकाचं, बोलणी, गप्पा, चेष्टा, ते कधी-कधी मिस होतं. कधी ती जी फॅमिलीची जी काही प्रेम जे काय आहे म्हणा, आपुलकी जी लोकांची, आपल्या लोकांची जी आपुलकी ती कधी-कधी नाही असं वाटतं. आणि त्याचा विसर म्हणजे वाटतं की त्याचं ते मिस होतं. सर, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक हा खरं तर जगभरामध्ये याची चर्चा झाली. भारतातही मोठ्या प्रमाणात याची चर्चा झाली. मात्र मराठी लोकांसाठी, मराठमोळ्या लोकांसाठी तुमचा जो विजय आहे तो सर्वात मोठा होता. म्हणून हा प्रश्न की तुमचं मराठमोळेपण कसं जपता, अमेरिकेत राहून मराठी संस्कृती कशी जपता? नुकताच दिवाळीचा सण झालाय, असे कोणते सण तिथेही साजरे करता का? नक्कीच, नक्कीच. आणि मराठीचं महत्व आणखीन जास्त वाटतं इथं, कारण आम्ही मराठीपासून, महाराष्ट्रापासून दूर आहोत म्हणून. मी नेहमीच
इतकं ज्या गावामध्ये मी राहिलोय त्या गावामध्ये जे मराठी मंडळ असतं त्याच्यामध्ये मी नेहमीच भाग घेतलाय. 1990 साली मी सेंट लुईस मध्ये मराठी मंडळ सुरू केलं, त्याचा अध्यक्ष होतो. त्यानंतर मी राष्ट्रीय पातळीवरती जे एक आमचं बृहन महाराष्ट्र मंडळ आहे त्याचा मी अध्यक्ष झालो आणि ते मंडळ मी चालवलं. आणि त्याच्यात मार्फत आम्ही भारतातून खूप नवीन कलाकारांना बोलवतो. त्यांचे घरोघरी किंवा असे गावोगावी म्हणा त्यांचे आम्ही कार्यक्रम करतो. माझ्या घरामध्ये सुद्धा मी एक लहानसं थिएटर बनवलंय आणि तिथं मी कलाकारांचे गाण्याचे कार्यक्रम करतो. आणि त्यांना आवर्जून बोलवतो. कलाकार माझ्या घरी येऊन राहतात, मराठी कलाकार, आणि आम्ही त्यांचा दौरे करतो. दर 2 वर्षाला आम्ही एक मराठी अधिवेशन भरवतो अमेरिकेतल्या एका मोठ्या शहरामध्ये. तिथं जवळजवळ 5,000 लोक येतात. महाराष्ट्रातूनही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बऱ्याच वेळेला आलेले आहेत आमच्या अधिवेशनाला. असं करत आम्ही मराठी संस्कृती जपत असतो. प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये मराठी मंडळ आहे. गणपती दिवाळीपासून संक्रांतीपासून सर्व काही कार्यक्रम इथं होतात आणि आम्ही नाटकं बसवतो, नाटकं करतो, इथं गाण्याचे कार्यक्रम करतो. लोक आमच्याकडे मराठी लोक खूप टॅलेंटेड लोक आहेत इथं. त्यामुळे संस्कृती जपणं तरी चालूच असतं आणि आपल्याला भारतापासून दूर असल्यामुळे उलट जास्त उत्साहानं आम्ही आमची संस्कृती जपतो आणि भाषेची महत्व आहे. भाषेतूनच आपली संस्कृती आणि कला आहे आणि त्यासाठी भाषा जपणं अतिशय महत्वाचं आहे आणि ते आम्ही करत असतो. निश्चित सर. सर, इतकं मोठं यश मिळाल्यानंतर हे यश खरं तर संपूर्ण जगाला दिसतं आणि कौतुक होतं. मात्र त्या यशामागे अनेकदा अपयश आलेलं असतं, अनेकदा अशाही वेळा आलेल्या असतात की ज्या वेळेला वाटतं की आता थांबावं किंवा काहीसे खचून जातो आपण, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा उभे राहतो. असे कोणते क्षण होते आयुष्यामध्ये की जेव्हा असं वाटलं की थांबावं पण पुन्हा नव्याने सुरुवात केली? खूपच चढ आणि उतार माझ्या आयुष्यात आहेत. मी माझ्या आयुष्यातले सगळे अनुभव एका पुस्तकामध्ये लिहिलेत. 2 पुस्तकामध्ये लिहिलेत. माझं म्हणजे माझ्या लाईफ बद्दलच्या मी ज्या गोष्टी लिहिलेत त्याचं पहिलं पुस्तक होतं ते ही श्रीची इच्छा म्हणून. ते महाराष्ट्रामधल्या लोकांना खूप आवडलं आणि ते बरंच वाचलं गेलं. त्यानंतर अलीकडेच मी माझं दुसरं पुस्तक लिहिलं पुन्हा श्री गणेशा म्हणून. आणि माझ्या आयुष्यामध्ये आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पहा ना की यश असं क्वचितच मिळतं प्रत्येक माणसाला. बरेचदा अपयश असतं, काही अपमान होतो, काही ह्युमिलिएशन असतं, काही दुःख असतात. आणि हेच आपण बरेचदा आयुष्यामध्ये येतं आपल्याला आणि त्यावेळेला कधी कधी म्हणजे 2 विचारांना त्याच्यामध्ये आपण सामोरं जाऊ शकतो. एकदा तरी की असं वाटू शकतं की आता काही हे यश आपल्या नशिबातच नाही, आपल्याला हे जमणारच नाहीये, आपण इथं सोडून द्यावं सगळं हे आणि नाहीच करावं. किंवा आपण असं म्हणू की हे असं होतच कसं मला आणि ही जी घटना घडली आहे याच्यावरती मी मात करणार. आणि जितकं मी जास्त खोलामध्ये आणि जितकं मला जास्त माझा अपमान होईल किंवा माझं दुःख किंवा माझं अपयश येईल तेवढ्यात जास्त जोमानं मी त्याला फाईट करतो आणि मी त्याच्यातून बाहेर यायला प्रयत्न करतो. बघा 1996 साली माझी पहिली पत्नी गेली. त्यावेळेला माझी 2 मुलं 4 आणि 8 वर्षाची होती आणि त्या दुःखातून मी मला स्वतःला सावरायचं आणि माझ्या मुलांना सावरायचं. हे खूप अवघड काम होतं. त्यातून आम्ही वरती आलो. मग मी 3 वर्षानंतर मी पुन्हा लग्न केलं. शशी माझ्या आयुष्यामध्ये आली आणि तिनं आमचं घर परत सावरलं, मुलांना सावरलं. त्यानंतर बिझनेस जो मी केला तो वाढत गेला आणि मग 2008 साली रिसेशन मंदी आली खूप आणि त्यावेळेला तो बिझनेस एवढा वाढवलेला बिझनेस गमावला मी, हरवला. म्हणजे तो बँकेनं सगळा काढून घेतला आणि त्यावेळेला सुद्धा असंच कठीण परिस्थितीमधून आम्ही गेलो आणि शशीनं मला खूप त्यावेळेस साथ दिली. ती मला म्हणाली की अरे आपल्याकडे काहीच नव्हतं, तुझ्याकडे काही नव्हतं, माझ्याकडे काही नव्हतं, आपण एकमेकाला साथ दिली तशीच आता परत साथ देऊ आपण. आणि तो मी बिझनेस परत उभा केला. 6 वर्षामध्ये तो बिझनेस मी परत उभा केला
अशी ही चढ उतार आयुष्यामध्ये खूप पाहिले. नंतर परवा तुम्हाला सांगितलं तसं मी मुख्यमंत्र्याची जी निवडणूक मी लढवली गव्हर्नरची, त्याच्यामध्ये अपयश आलं. पण अपयशानं खचून न जाता परत उभा राहिलो आणि ही इलेक्शनला निवड झाली माझी. तेव्हा हे असे आयुष्यामध्ये खूप चढ उतार आले. पण एक मी विसरलो नाही, म्हणजे की जेव्हा जेव्हा अपयश आलं तेव्हा खचून नाही गेलो, तेव्हा मी जिद्द सोडली नाही. उलट जास्त जोमानं लढा दिला. आणि जेव्हा यश आलं तेव्हा यशामध्ये हुरळूनही गेलो नाही मी. यश आलं तेव्हा सुद्धा मी जमिनीवरती पाय कायमच जमिनीवर राहिले. कितीही चांगलं आणि कितीही मोठं यश आलं तरी. सर, मायदेशातून जेव्हा कौतुक होतं, भारतातून जेव्हा कौतुक होतं, काय भावना असतात नेमक्या जेव्हा विजय मिळाला, तेव्हा त्या क्षणी नेमक्या काय भावना होत्या? खूप सार्थक झालं असं वाटलं. आपण जे परिश्रम घेतले, पण अजूनही काम, विजय मिळाला, निवडून आलो, पण जे करायचं काम आहे, ज्यासाठी ही जबाबदारी मी घेतली आहे, ते आत्ताच सुरू होते. लोकांचं मुख्य म्हणजे मला करायचं आहे, म्हणजे की लोकांच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे, फरक झाला पाहिजे. त्यांना संधी उपलब्ध करू दिली पाहिजे, त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. मग इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, कामगारांचे रोजगारीचे प्रश्न असतील. मी स्वतः एक एंटरप्रेन्योर आहे, म्हणजे बिझनेस पर्सन आहे. आणि मला ही जी माझी एंटरप्रेन्योरशिप स्किल आहे, बिझनेस स्किल आहे, हे मला इथल्या हायस्कूल मधल्या आणि कॉलेज मधल्या मुलांना शिकवायचं आहे, की त्यांनी स्वतःचे उद्योगधंदे सुरू करावेत. नुसतीच नोकरी करू नये, त्यांनी स्वतःचे उद्योगधंदे सुरू करावेत. कारण बिझनेस मधल्या यशामधून एक प्रचंड फायनान्शियल सक्सेस त्यांना मिळू शकेल. तर ते मला करायचंय लोकांच्यासाठी. इथली हेल्थ केअर म्हणजे आता कोविडमुळे आम्हाला लक्षात आलं की खूप लोकांना हेल्थ प्रॉब्लेम झाले, कारण त्यांची बेसिक प्रकृती हेल्थ केअर, त्यांना चांगलं क्वालिटीचं हेल्थ केअर मिळत नाहीये म्हणून. तेव्हा ते मला इथं आणायचं या एरियामध्ये. शिक्षण पद्धती चांगली करायची आहे, शाळा सुधारायच्या आहेत. कॉलेजचे शिक्षण इथं खूप महागडं आहे, त्याचा खर्च लोकांना कमी यावा म्हणून मला प्रयत्न करायचे आहेत. तेव्हा बऱ्याच पातळीवरती मला काम अजूनही करायचं आहे. त्यामुळे हा विजय मिळाला हे खरं आहे, पण नुसते या विजयामध्ये हुळून न जाता पुढे जाऊन काम करून लोकांचं जेव्हा आयुष्य बदलेल आणि त्यांचं आयुष्य आता आहे त्यापेक्षा चांगलं झालं, तरच खरं मला वाटेल की माझा विजय झाला म्हणून. निश्चित सर, ही जबाबदारी फार मोठी आहे आणि तुम्ही पेलाल अशी सर्वांनाच खरं तर विश्वास आहे असं आपण म्हणूया. पुढचा आणि अगदी शेवटचा प्रश्न खरं तर विचारते की सर, तुम्ही डेमोक्रॅटिक पक्षाचं प्रतिनिधित्व करताय का पुरोगामी पक्षाचं प्रतिनिधित्व करताय अमेरिकेमध्ये? भारताच्या राजकीय स्थितीबद्दल काय सांगाल? सध्या भारतामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर उजव्या विचारसरणीचं सरकार आहे. भारतातल्या केंद्र सरकारबद्दल किंवा भारतातल्या सरकारबद्दल तुमच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत संपूर्ण राजकीय परिस्थितीबद्दल? खरं तर अवघड परिस्थिती आहे. लोकांचे प्रश्न मोठे आहेत. शहरामध्ये श्रीमंती आहे किंवा लोकांचं आयुष्य चांगलं होतंय, पण खेडेगावीपर्यंत हे सगळं पोहोचलं नाहीये अजूनही. टेक्नॉलॉजी पोहोचली नाहीये. हे जे काही गरीब आणि श्रीमंत याच्यातली दरी परत वाढती आहे खूप. आणि गरिबापर्यंत घरोघरी हे सगळं पोचलं पाहिजे. या संधी सर्वत्र उपलब्ध व्हायला पाहिजेत. तेव्हा बरंच असं म्हटलं तर भारतामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत आणि अमेरिकेमध्ये आहेत, त्यामध्ये तसं म्हटलं तर खूप साम्य आहे. इन्फ्रास्ट्रक्चर, ब्रिजेस, रोड्स, हे सगळं जे काय आहे ते सुधारायला पाहिजे. सो प्रॉब्लेम्स मला म्हटलं तर बघा लोकांचे सारखेच आहेत. आणि राजकर्त्यांनी निवडणुकीवरती फारसा भरोसा न ठेवता लोकांसाठी काम करायला पाहिजे. आणि लोकांच्या आयुष्यामध्ये बदल केला पाहिजे. अशी भावना ठेवून केलं पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा भारताचे पंतप्रधान मात्र इथे येतात अमेरिकेत, तेव्हा त्यांचं खूप कौतुक होतं. त्यांना खूप मोठ्या पद्धतीने स्वागत केलं जातं. तर दोन्ही या देशामधले संबंध आता वाढतील, चांगले होतील असं वाटतंय. कारण डेमोक्रॅटिक पक्षाचे बायडन आता राष्ट्राध्यक्ष होत आहेत
आणि तेव्हा दोन राज्यामधले संबंध चांगले होतील असं वाटतंय. भारतीय लोकांनी अमेरिकेमध्ये खूप काही प्रगती केलेली आहे आणि ते आता या अमेरिकेचा भाग म्हणून राहिलेत. नुसतंच इकॉनॉमिक गोष्टीसाठी आले असं नाही, पण लोकांच्यासाठी काहीतरी काम करून इथल्याच जीवनामध्ये समरस झालेत असं वाटायला सुरुवात होते. मोदी सरकारच्या कामगिरीबद्दल सर अगदी एका वाक्यात जर बोलायचं झालं तर काय सांगाल? खूप मला माहिती नाहीये तिथली तेवढी, पण प्रश्न लोकांचे प्रश्न सुटतायत, पण ते आणखीन चांगल्या पद्धतीने सोडायला पाहिजेत. कोविडमुळे खूप रोजगार आणि लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, बिझनेस जास्त चालू नाही आहेत सध्या. ते सगळं या कोविड नंतर आणि या वॅक्सिन नंतर बदलायला हवं. आणि मुख्य म्हणजे आपण लोकांना संधी दिली पाहिजे आणि जागतिक पातळीवरती पुढे कसा जाईल देश हे पाहिलं पाहिजे. खूप खूप धन्यवाद सर. खरं तर इतका वेळ दिलात, आमच्याशी इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यात आणि खूप खूप आभार खरं तर सर HW मराठीला इतका वेळ दिल्याबद्दल, मुलाखत दिल्याबद्दल आणि इतकं छान बोलल्याबद्दल. धन्यवाद. थँक्यू. आणि HW चे सगळे प्रेक्षक आहेत त्यांना माझ्याकडून आभार आणि तुम्ही मला बोलवल्याबद्दल तुमचे आभार. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.